बी न्यूज नेशन का विशेष कार्यक्रम कॉर्पोरेटर हीरो या जीरो। वार्ड नंबर 21 कारपोरेटर मिस्टर गोपाल घटकांबळे विजयपुर। स्वागत है आपका। मैं हूं शकील बागमारे, कॉर्पोरेटर हीरो या जीरो में। इस प्रोग्राम का अहम मकसद हकीकत को आपके सामने रखना है और आपकी समस्याओं को आपके चुने हुए लीडरों तक पहुंचाना है। किसी को अच्छा या बुरा कहना नहीं है। जो है रियलिटी चेक के लिए वार्ड नंबर 21 में, जो बीजापुर शहर के वार्ड नंबर 21 में आए हैं, जिनके कारपोरेटर हैं गोपाल यस घटकांबळे, जो यहाँ के कारपोरेटर ही नहीं बल्कि महानगर पालिका के डिप्टी मेयर भी हैं, और यहाँ की कुल जनसंख्या है लगभग 15,000 और यहाँ के वोटर्स हैं 8,000। तो आइए हम जो है यहाँ के निवासियों से ही बात करते हैं कि इस वार्ड में कितना विकास हुआ है और कितना विकास होना बाकी है। ವಾರ್ಡಿನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಉತ್ತಮ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾರ ನಮ್ಮ ಘಟಕಾಂಬಳೆ ಸಾಹೇಬ್ರು ಅದಾರ ಇಲ್ಲಿ. ಸೊ ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಟ್ಟಾರ, ಡ್ರೈನೇಜ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾರ. 3 ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಡ್ರೈನೇಜ್ದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು, ಆ ಡ್ರೈನೇಜ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಆಗ್ಯದ. ಮತ್ತು ಡಾಂಬರ್ ರೋಡ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾರ. 24 ತಾಸಿನ ನೀರು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದು 2 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಸತತ ನೀರು ಅದಾವೆ. ಈಗ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಬೇಸಿಗೆ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆ 10 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ಬಿಡ್ಲಿಕ್ಕತ್ತಾರ. ಮತ್ತು ನೀರಿಂದ ಎಲ್ಲ ಥರದ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾರ. ರೋಡ್ ಲೈಟ್ ಎಲ್ಲ ಅದ, ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ಏನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಲೈಟ್ ಅದಾವೆ. ಏನು ಹೋದರೂ ಸಹಿತ ನಾವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಸಹಿತ 2-3 ದಿವಸನೇ ತಂದು ಹಾಕ್ತಾರೆ. ಏನು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಉತ್ತಮ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ, ರಸ್ತೆ ಆಗಿದೆ ರೀ. ಮತ್ತು 24 ನಳ ಬಂದು ನಮಗೆ 1.5 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಆದರೆ ಈಗ ಒಂದು 15-20 ದಿವಸದಿಂದ ಅದು 24 ಅವರ್ಸ್ ನಳ ಬಂದಾಗ್ಯದ. ಹೊಳೆಯಲ್ಲಿ ನೀರಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸ್ವಲ್ಪ ಆಗಾಗ ವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆದು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಅದ ನಮಗೆ. ಮತ್ತು ಡ್ರೈನೇಜ್ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸರಿಯಾಗಿ ಆಗಿದೆ ಇಲ್ಲಿ. ನಮಗೆ ಈ ಗಾಳಿ ಮಳೆ ಬಂದ ಕೂಡಲೇ ತಾಬಡ್ತೋಡು ಕರೆಂಟ್ ಹೋಗಿಬಿಡ್ತಾವೆ ರೀ. ರಾತ್ರಿ ಇಡೀ ಕರೆಂಟ್ ಇರೋದಿಲ್ಲ. ಅವು ಮೇನ್ ತಾರಗಳು ಏನದ ಲೂಸ್ ಆಗ್ಯಾವ ರೀ. ಅವನ್ನ ನೋಡಿ ಕಿಸಿನ KB ಅವರು ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಟೈಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ. ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಲೈಟ್ಗಳು ಹೋಗ್ಯಾವ್ರಿ, ಬಲ್ಪ್ಗಳು ಹೋಗ್ಯಾವ್ರಿ. ಅದ ಒಂದು ಲೈಟದೊಂದು ನಮಗೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿದೆ, ಮತ್ತೊಂದು ಏನಿಲ್ಲ ರೀ ಇಲ್ಲಿ. पुलकेश नगर के निवासियों के मुताबिक जो है यहाँ पर पक्की सड़कें बनी हुई हैं और ड्रेनेज का सिस्टम बराबर चल रहा है, और जो है 24/7 जो पानी की सहूलत है, लेकिन अभी कुछ दिन पहले जो है पानी उसमें नहीं आ रहा है। इसकी भी कंप्लेंट की है। और ये मेरे दाईं तरफ आप जो रोड देख रहे हैं, इसकी जो है यहाँ के निवासियों ने हमारे वार्ड के मेंबर को जो है बहुत मर्तबा कंप्लेंट की है, लेकिन ये रोड अभी तक बना हुआ नहीं है, कच्चा रोड है। और ये पुलकेश नगर का जो मेन रोड है, तो मेन रोड से कनेक्टिंग जो अंदर का रास्ता आता है, यहाँ पर भी जो है पक्की सड़कें बनी हुई है। अब हम यहाँ पर मौजूद हैं वार्ड नंबर 21 के कनकदास बड़ावनी में। आइए कनकदास बड़ावनी की अभिवृद्धि और विकास के बारे में यहाँ के निवासियों से जानने की कोशिश करते हैं। ಇದು ರೋಡ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ, ಲೈಟ್ ಆಗ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಆ ಕಡೆ ಇದು ಅದ, ಕಸ ಅದ, ನೀರು ಬರಲ್ಲ. ಇವು 15 ದಿನಕ್ಕೆ ನೀರು ಬರ್ತದೆ. ಭಾಳ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಭಾಳ ಅದಾವು. ಚೇಂಬರ್ ಅಂದ್ರೆ ಬ್ಲ್ಯಾಕ್ ಅದ. ಸ್ವಲ್ಪ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಈ ಕಡೆ ಸ್ವಲ್ಪ ಯಾರು ಇದು ಮಾಡ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮೆಂಬರಿಗೆಲ್ಲ ಹೇಳಿವ್ರಿ, ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಇನ್ನೂ ಯಾವುದೂ ಮಾಡಿಲ್ಲ. कनकदास बड़ावनी का जो ZP ऑफिस है, ZP ऑफिस से लेकर यहाँ पर जो यहाँ तक के जो ये स्ट्रीट लाइट आपको नज़र आ रहे हैं, यहाँ के निवासियों के कहने के मुताबिक जो है ये लाइट बंद हैं, ये काम नहीं कर रहे हैं। और ये जो रोड भी आप जो देख रहे हैं, मेन रोड देख रहे हैं, ये भी पूरी तरह से डैमेज हो चुका है। ನೋಡ್ರಿ ಸರ್, ಒಂದು ಕಾರ್ ಈ ಕಡೆ ಹೋಯ್ತಪ್ಪ, ಒಂದು ಕಾರ್ ಈ ಕಡೆ ಬರಲ್ರಿ. ರೋಡ್ ಒಟ್ಟು ತಂದಿಸಿಂದ ರೋಡ್ ಮ್ಯಾಗ ಕಟ್ಟ್ಯಾರಿ ಕಂಪೌಂಡ್. ಈಗ ರೋಡ್ನು ಮಾಡಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ರಿ. ಇವ್ರು ಮೇನ್ ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಒಳಗಿನ ರೋಡ್ ಬಿಟ್ಬಿಡಿದ್ರಿ. ಒಳಗಿನ ರೋಡ್ ನೀರು ಬಂದಿಸಿಂದ ಚೇಂಬರ್ನಾಗ ಹೋಗುದ್ರಿ. ಆ ಚೇಂಬರ್ ಹರ್ಕೋತ ಹೋಗುದ್ರಿ. ಮನೆಯಾಗೆಲ್ಲ ನೀರು ಹೋಕ್ಕವ್ರಿ. ये जो आप देख रहे हैं रोड का काम शुरू है, लेकिन यहाँ पर देख रहे हैं आप ये इलेक्ट्रिक पोल जो लगा हुआ है, ये इलेक्ट्रिक पोल जो है कंपाउंड के अंदर है। यहाँ के निवासियों का कहने के मुताबिक जो है इनके घरों के कंपाउंड्स जो है पूरे अतिक्रम से रोड की
रोड तंग हुए हैं। अब जो है कनकदास बढ़ावने का जो एरिया है ये जो है बाहर से तो खूबसूरत लग रहा है, बाहर से जो रोड वेड बने हुए हैं, लेकिन जब हम अंदर पहुँचे, गलियों में पहुँचे तो यहाँ की हालत खस्ता नज़र आई। आप इस देख सकते हैं कि हर गली में जो छोटे छोटे मोहल्ले हैं वहाँ पर जो है रोड की समस्या ज़रूर है। यहाँ पर कच्चा रोड है। यहाँ पर आप देख सकते हैं, मेरे पीछे भी आप देख सकते हैं कि रोड की हालत बिल्कुल ख़राब है। ಈ ಮಳೆ ಜೂನ್ ತಿಂಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಯ್ತು, ಮಳೆ ಬಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಇದು ಆಗಿಬಿಡ್ತೈತೆ, ವೆಹಿಕಲ್ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಸೈಕಲ್ ಸಹಿತ ಏನು ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಬಿಡ್ತೈತಿ. ಅದರಿಂದ ಇದು ರೋಡ್ ಸರಿ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಚಲೋ ಆಕೈತಿ. ಲೈಟ್ ಇಲ್ಲ, ಲೈಟ್ ಪೂರ್ತಿ ಕತ್ಲೇನೆ ಇರ್ತೈತ್ರಿ ಇಲ್ಲಿ. ಡ್ರೈನೇಜ್ ಅಂತ ಫುಲ್ ಸಮಸ್ಯೆ ಐತ್ರಿ, ಪೂರ್ತಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ತಟ್ಕೊಂಡೇ ಬಿಟ್ಟಿರ್ತೈತಿ. ಮೊನ್ನೆ ಸರಿ ನಾವು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಕೈಲಿ ಹಾಕಿ ಮಾಡಿಸಿದೇವ್ರಿ. ಹೀಗೆ ಬಿ ಟಿ ಅವ್ರು ಆಗಮಿಸ್ಯಾರ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಎಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಮೇನ್ ರೋಡ್ ಅಷ್ಟೇ ಏನು ಸಿ ಸಿ ರೋಡ್ ಮತ್ತು ಇದೆಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ. ಈ ಕಡೆ ಒಳಗಿನ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಹದಿಗೆಟ್ಟವ ತಿಳ್ಕೇಶಿ ನಾನು ಇದು ಮಾಡಕತ್ತೀನಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಉಪಮೇಯರ್ ಆದಂಥ ಗೋಪಾಲ್ ಕಟ್ಕಂಬಳ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಮುಖಾಂತರ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇವೇನು ಕನಕದಾಸ ಬಡಾವಣೆ ಏನು ಗಲ್ಲಿ ಅದಾವಲ್ಲ ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ಕೆ ಬಿ ಅವರಿಗೆ ಸುಮಾರು 3-4 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾನು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟೀನಿ. ಇದು ವಾಯರ್ ಮನೆಗೆ ಹತ್ತಕತ್ತಾವ ಈ ವಾಯರ್, ಮತ್ತು ಜನರಿಗೆ ಪ್ರಾಣಾಪಾಯ ಐತಿ. ಅದರ ಸಂಬಂಧ ಕೆ ಬಿ ಅವರು ಕೂಡ ಇದ್ರದ್ದು ವಾಯರ್ದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಸ್ವಲ್ಪ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿಕೇಶಿ ಆಲ್ರೆಡಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೈತಿ. ಕಂಪ್ಲೇಂಟ್ तो आप ये जो देख रहे हैं कनकदास बढ़ावने से स्टेट रोड आकर यहाँ पर जो है ये गलियों में आता हुआ मेन रोड आपको नज़र आ रहा है। तो यहाँ पर आप देखिए सब मेन रोड की हालत ख़राब हो चुकी है, कांटे भराटे हुए हैं, चैम्बर फुटा हुआ है और ये स्ट्रीट लाइट पर लाइट का फोकस गायब है। यहाँ पर जो भी खंबे दिख रहे हैं, इलेक्ट्रिक पोल दिख रहे हैं, इन पर एक भी जो है स्ट्रीट लाइट नज़र नहीं आ रही है। और इस तरफ भी आप दाहिनी तरफ भी आप देख सकेंगे कि यहाँ पर भी रोड कच्चा रोड है। इस कॉलोनी में अंदर की तरफ जब हम यहाँ का जायज़ा लिया तो यहाँ पर पक्की सड़कें एक भी हमें नज़र नहीं आई। ಮತ್ತು ರೋಡ್ ಅಂತೂ 15 ವರ್ಷ ಆಯಿತು, ಒಂದೇ 2000 ಮಾಡಿದ್ದು, ಇವಾಗಂತೂ ಒಟ್ಟೆ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಈಗ ಕೆಲವೊಂದು ತಾವಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಏರಿಯಾ ಆಯಿತು 15 ಇಯರ್ಸ್ ಆಯಿತು, ಏನೂ ರೋಡೇ ಮಾಡಿಲ್ಲ. ಮತ್ತು ಡ್ರೈನೇಜ್ ಪೈಪ್ಗಳು ಎಲ್ಲ ಮೇಲೆ ಅದಾವೆ. ಒಂದು ಹೆವಿ ವೆಹಿಕಲ್ ಹೋಯ್ತಂದ್ರೆ ಅದು ಎಲ್ಲ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ ಪೈಪ್ಗಳು. ಈಗ 15 ವರ್ಷದಿಂದ ರೋಡ್ ಆಗಿಲ್ಲ, ಒಟ್ಟು 15 ವರ್ಷ ನೀವು ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ಗೆ ಹೇಳಿರಿ? ಹೇಳಿ ಅಷ್ಟು ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಅಂತೂ ಭಯಂಕರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರು ಜೆರಾಕ್ಸ್ ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟು ಕಳಿಸ್ತೀವಿ. आज मैं बहुत शुक्रगुजार हूँ तुम्हारे बी न्यूज़ नेशन का, क्योंकि ये बीजापुर ज़िले में कोई एक ऑर्गेनाइजेशन तो जिंदी है। क्योंकि सबसे पहले ये पॉलिटिकल लोग और एडमिनिस्ट्रेशन पूरा टोटल मर गया है। जनता पब्लिक का ग्रीवेंस रिड्रेस करने के लिए कोई भी नहीं है। तो आपको फॉर एग्जांपल ये झड़पी एरिया फैज़ाम कॉलोनी है और इसके कारपोरेटर हमारे हरदिल अजीज़ दोस्त डिप्टी मेयर श्री घटकांबले साहब हैं। उनकी एक ये अचीवमेंट है कि उन्होंने अभी तक ये वार्ड को इंस्पेक्शन नहीं करे। सबसे बड़ा अचीवमेंट उनका ये वार्ड के लोगों को क्या है, अगर बोले तो अभी तक ये वार्ड में लोग कितने मरे हैं कितने जिंदे हैं उनको पता नहीं है। ये बिग अचीवमेंट। अब दूसरी बात, जब उनको कोई काम बोला जाता है ये वार्ड की तरफ से स्ट्रीट लाइट आप देख सकते हैं, यहाँ से पूरा देखिए, यहाँ से ले करके ये झड़पी ऑफिस का मेन गेट, और ये झड़पी ऑफिस के मेन गेट को बीजापुर का मुख्य कर्नाटक स्टेट के मुख्यमंत्री से ले करके जो भी मंत्री आता है झड़पी मीटिंग को आता है। और रोड की हालत देखिए जाको वहाँ पे, और वो रोड की पोजीशन, और हमारे लोकल एमएलए सो गए, मंत्री एमबी पाटिल साहब सो गए, और उन्होंने ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ को जाके पूछे के बाद में ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ बोलता है निम्दे एमएलए अदर ಮಾಡ್ಕೋರಿ ಕೆಲಸ आकर बोलता हूँ। वार्ड की समस्या, वो वार्ड के मेंबर को जब हमें जाकर अप्रोच होता है, निम्दे एमएलए अदर ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಭೇಟಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಕೋರಿ, ಎಮ್ಎಲ್ಎ ಅವರು ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಯಾರ ಕೆಲಸ ಕತ್ತಾವನೆ, ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ನಮ್ಗೆ ಅನುದಾನ ಬಿಡೋಲಾಗ್ಯಾರ, एमएलए मंत्रीಗಳು स्टॉप ಮಾಡ್ಯಾರ कर बोलता है। भी मंत्री और एमएलए के आशीर्वाद पर डिप्टी मेयर बने, वो उस टाइम पर स्टॉप नहीं हुआ। अभिवृद्धि के काम को एमएलए मिनिस्टर कहीं को स्टॉप कर रहा समझ में नहीं आ रहा। एक पॉइंट परमानेंट सॉल्यूशन नहीं, कुछ नहीं, अभी तक वार्ड की इंस्पेक्शन नहीं करा। कमिश्नर है बड़े बड़े बातें करते, मैं ना बीजापुर अभिवृद्धि ಮಾಡ್ತೀನಿ ನಾ ಅದು ಮಾಡ್ತೀನಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಹೇಳ್ತಾನ। बीजापुर कमिश्नर 10 ವರ್ಷ ಆಯಿತು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕಾಲಿಟ್ಟಿಲ್ಲ। ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಸೂಲಿ ಮಾಡಾಕ, ಮನಿ ಜಪ್ತಿ ಮಾಡಾಕ ಅವ್ರು ಬರೋಬ್ಬರ ಹೋಗ್ತಾರೆ, करेक्ट जाते हैं। और ये कमिश्नर है, ये कारपोरेटर है, इन्होंने सब क्या कर रहे हैं, चंडाल चौकड़ा जमाओं को परसेंटेज का काम कर रहे हैं खाली।
रोड बना और रोड बने तुम्हें जाको देखो उधर है 2 इंच की रोड है, उसके ऊपर पाउडर तक नहीं डाले। हमें स्ट्राइक बैठे के बाद में ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ को क्या बोलता है, गले उणी मंदी ಎಲ್ಲ ಒಳ್ಳೇದೇ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀವೇ 4 ಮಂದಿ तकरार ಮಾಡೋರು। ये हुआ, ये ग्राउंड के अंदर डेड बॉडी मर्डर कर को लेकर को सटे, एवरी टाइम मर्डर। हमारे लेडीज़ रात को आते जाते रहते हैं, उनकी इज्जत का डर। रात को चेन स्नैचिंग रॉबरी होती, स्ट्रीट लाइट ने एटलीस्ट प्रिलिमिनरी वर्क है, कॉरपोरेशन कमिश्नर है और एक कॉरपोरेटर मेंबर का काम है स्ट्रीट लाइट प्रोवाइड करना। स्ट्रीट लाइट ने वहाँ झड़पी के मेन गेट से वहाँ तक रात को 8 बजे के साथ में एक सेंसेशनल एरिया हो छोड़ता है, और रात को लेडीज़ घूम फिर नहीं सकते, इंडिपेंडेंट सिक्योर नहीं है उनकी, लेडीज़ की सिक्योरिटी नहीं है। गए महीना वहाँ एक मर्डर कर को लेकर को बॉडी सटे वहाँ, अभी तक पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही, ट्रेस ने वहाँ। अभिवृद्धि के बारे में सब्जन जी आप कुछ बोले थे क्या? 100 बार बोले, और मैं पर्सनली अप्रोच हो सर कमिश्नर को, कारपोरेटर को पूछो तो उनको। और सबसे ये एरिया की सबसे बड़ी उपलब्धि हमारे भोसले साहब, एमबी पाटिल साहब के पीए के घर यहाँ से रात दिन उन्होंने यहाँ से जाना आना। जिला उस्तुवारी मंत्री के पीए का घर यहाँ से, डीएसपी आए, यहाँ आरोग्य इलाके के अधिकारी हैं, और फूड डीसी का घर, बाजू असिस्टेंट कमिश्नर, बाजू तालुका एग्जीक्यूटिव मजिस्ट्रेट, तहसीलदार, बीजापुर के ये हाई प्रोफाइल मेन हार्ट ऑफ द सिटी के ऑर्गेनिज्म जो है ये झड़पी एरिया में, और ये एरिया वंचित है मूल सौकर्य से। इसका मतलब तुम्हें सोचो, ये कारपोरेशन है, ये लोकल एडमिनिस्ट्रेशन है, ये कारपोरेशन कमिश्नर कितने हैं का, इनके वत्ते नंबर 1 बीजापुर जिले में कौन है? वार्ड नंबर 21 के कारपोरेटर गोपाल घट कामले से हमारे रिपोर्टर खुर्शीद आलम ने ड्रेनेज की समस्या के बारे में पूछा, तो उन्होंने कहा मेरे वार्ड में ड्रेनेज पूरी तरह कंप्लीट हुआ है, कोई समस्या नहीं है। सुनिए। ಡ್ರೈನೇಜ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದು 2 ದಿವಸಕ್ಕೊಮ್ಮೆ ಡ್ರೈನೇಜ್ ಕ್ಲೀನ್ ಮಾಡಿ ಇಲ್ಲ ಈಗ ಒಂದು 2 ದಿವಸ ಆಯಿತು, ಅಲ್ಲಿ ಮೇನ್ ಲೈನ್ ಏನಿದೆಲ್ಲ ಜಡ್ಪಿ ಕ್ರಾಸಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅದನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ಲ। ಇಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ನನ್ನ ವಾರ್ಡದಲ್ಲಿ UGD ಹೊಸ ಲೈನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ADB ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅಲ್ಲಿ ಗಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಏನು ಡ್ರೈನೇಜ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಆಗಿತ್ತು ಸರ್, ಆ ಡ್ರೈನೇಜ್ ಸಿಸ್ಟಮ್ಗೆ ಕ್ಯಾಪೇ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಈಗ ಕ್ಯಾಪ್ ಹಾಕಿ ಈಗ ಎಲ್ಲ ಕಲೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। आपने सुना कि किस तरह कॉर्पोरेटर ने कहा, जबकि इस वार्ड में सबसे ज्यादा ड्रेनेज की ही समस्या है। सुनिए वार्ड नंबर 21 की जनता क्या कहती है। यहाँ पर हम मौजूद हैं वार्ड नंबर 21 के गणेश नगर एंट्रेंस में। ನಮಗೆ ತಗಲದ 5-6 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೀ, ಪೂರಾ ನೆಲಸಮ ಆಗ್ಯದ್ರಿ। ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಬರ್ತಾರ್ರಿ ಮ್ಯಾಲಿಂದ ಮೇಲೆ ತೆಗೆದು ಹೋಗಿಬಿಡ್ತಾರ್ರಿ, ಭಯಂಕರ ಹುಳ ಹಾಕಿಸಿಂದ ನಮಗೆ ಭಾಳ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ। ಗಟ್ರ ದಯವಿಟ್ಟು ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿಸ್ರಿ। ಇದು ಗಟ್ರ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ಒಳಚರಂಡಿ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅರ್ಜಿ ಕೊಟ್ಟೇವಿ, ಜಿಗಜಿಣಗಿ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟೇವಿ, ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟೇವಿ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆದ कमिश्नर ಕೊಟ್ಟೇವಿ, ಆದರೆ ಯಾರೂ ಇದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾರೂ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಇದು तो यहाँ पर आप जो है गणेश नगर का जो मेन ड्रेनेज गटर का जो कनेक्शन है, ये यहाँ पर एक चेंबर बनाया गया है, ब्लॉक बनाया गया है, और इस चेंबर से जो है पानी इधर पास होता है, लेकिन ये जो है पूरी तरह से बंद हो चुका है। ತುಂಬ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಮಲೇರಿಯಾನೂ ಬರ್ಬೋದು, ಎಲ್ಲನೂ ಬರ್ಬೋದು, ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಹೊಲಸು ಗಬ್ಬು ವಾಸನೆ ಬರಾಕತ್ತೈತಿ। ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಹೋಟೆಲ್ ಅದಾವು, ಹೋಟೆಲ್ನಾಗ ಯಾರು ತಿನ್ನಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ ತಿನ್ನೋರು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಇದು ಯಾರು ನೋಡೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ, ಹೇಳೋರು ಯಾರೂ ಇಲ್ಲ। ಇದು ಗಟ್ರದಂತರೂ ಮೇನ್ ಗಟ್ರದಂತರೂ ಭಾಳ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ ರೀ। ऐसा उन्हें सुबह आता है, उसे बोले तो उन्हें क्या है, हमारे कान पर बात नहीं लेता, करेंगे बोलो जाग छोड़ता है। कार्ड को ऐसा बाजू लगाते वो भर ले जाते नहीं गाड़ी में, फिर से अंदर पड़ता है साहब। और आगे देखो वहाँ पूरा ड्रेनेज फुल है, वहाँ से भी पानी नहीं जाता, वो साइड भी पूरा फुल है। ये काटने लगाओ बोले तो उन्होंने कान पर लेते नहीं, पानी जाने का बहुत मुश्किल है। बरसात के दिन में घर में जो घुसता है पूरा पानी साहब। ಹೇಳ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ದಂಧ ಮಾಡ್ತೀಪ್ಪ ಹಿಂಗೆ ಕೂತು, ಮತ್ತು ಅದು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ನಿಮಗೆ ಸ್ಮೆಲ್ ಹೆಂಗೆ ಆಗಿ ಬರ್ತದೆ, ನೀ ದುಡ್ದೆಲ್ಲ ದವಾಖಾನಿಗೆ ಹಾಕೋದಕ್ಕದ, ಗಿರಾಕಿನೂ ಬರೋಲಾಗ್ಯದ, ಈ ಸ್ಮೆಲ್ ನೋಡಿ ಒಂದು 10 ಮಿನಿಟ್ನು ಕೊಡಲ್ಲ ಅಂಗಡಿ ಮುಂದೆ। ವಾರ್ಡ್ ಮೆಂಬರ್ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ಅವ್ರಂತೂ ನೋಡೇ ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮೆಂಬರ್ ಎಂಥ ಅನ್ನೋದು ಈ ಏರಿಯಾಕ್ಕೆ ಬಂದೇ ಇಲ್ಲ।
तो यहाँ पर जो है गणेश नगर जो आए हैं वार्ड नंबर 21 में, यहाँ के लोगों से पता चला कि इनकी मेन समस्या जो है ये गटार बनी हुई है और ये गटार में जो है ड्रेनेज का कनेक्शन मिला हुआ है और यहाँ के जितने भी जो दुकानदार हैं इनका व्यापार नहीं होता है, यहाँ लोग खड़े रहना मुश्किल है और ड्रेनेज का समस्या है। और ये जो मेन रोड है वो भी रोड जो है अभी तक नहीं बनी है और बहुत से लोगों ने यहाँ पर कहा कि वार्ड के जो कारपोरेटर हैं उन्हें अभी तक यहाँ पर हमने नहीं देखा। 10 ವರ್ಷ ಆಗಿಂದ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಟು ಕಮಿಷನರ್ ಇದು ಕೊಟ್ಟು ಒಮ್ಮೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ವಸೂಲು ಮಾಡ್ತಾರೆ ಆದ್ರೆ ಯಾವುದೂ ಒಂದು ಏನು ರೋಡ್ ಇಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ। ಮೊದಲಿಂದ ಏನೈತಲ್ಲ ಈಗ 95 ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಅದೇ ರೋಡ್ ಅದ, ಅದೇ ಡ್ರೈನೇಜು ಅವೆಲ್ಲ ಒಡೆದಾವು, ಎಲ್ಲ ಹೊಲಸು ಹಿಡ್ದೈತಿ। आप जो देख रहे हैं यहाँ पर ये जेडपी का पंचायत राज ऑफिस है, उसके पीछे बाजू जो कनकदास बड़ावनी के जो रिहायशी इलाका है फैज़ आम कॉलोनी जो है, यहाँ का जब हमने जायज़ा लिया तो आप यहाँ देख सकते हैं कि ड्रेनेज पूरी तरह भरा हुआ है और इस पर मुचने का भी ढक्कन जो है पूरी तरह से टूट चुका है, पूरी तरह से खुला है। लेकिन यहाँ पर जो है अभी रिसेंटली एक हादसा हुआ कि एक बच्चा जो है झड़पी की जो पानी की टैंक है, पानी की जो टाकी थी, तो वहाँ पर एक बच्चे ने जो है गिर कर जान ली थी। लेकिन यहाँ के लोगों के कहने के मुताबिक जो है इस ड्रेनेज में भी जो है छोटे बच्चे पढ़ सकते हैं, ये पूरा खुला का खुला है। दूसरा पॉइंट है यहाँ पे जो अभी देख रहे हैं ये मशीन, ये एविडेंस है, आई विटनेस, ये हमें बोलने की ज़रूरत नहीं है। और भाई कादरी वकील साहब ये लोकल एरिया के लोगों को बी न्यूज़ नेशन वाले पैसे देखो क्या भी बोलने लगा रहे हैं, न्यूज़ पब्लिसिटी वास्ते क्या नहीं, ये लाइव टेलीकास्ट है। देखो ये क्या है कर बोले तो इसकी तुम ना मैं एक्सप्लेनेशन बोलता हूँ सर। है ये पूरे एरिया जो है झड़पिया ऑफिस का जो पूरा सराउंड एरिया है, ये एरिया को ड्रेनेज सिस्टम नहीं है। यहाँ कैसा है पूरा ड्रेनेज यहाँ को जमा होता है, शटकर अपने बगीचे को पाइप फोड़ को वहाँ ड्रेनेज का पानी पाइपलाइन कर लिया वहाँ खेत को, उन्हीं अगर पाइपलाइन बंद करे तो ये रिवर्स होता है, रिवर्स वाटर पूरे घर में आता है। तो ये सकिंग मशीन लेकर को चेंबर में सी पाइप डाल को सकिंग करना पानी एवरी 2 डेज में 4 बार करना है। करे कर बोले तो लोग जिंदे रहते हैं। ये डेवलपमेंट हमें यहाँ पर नज़र आया पूरी तरह से खुला हुआ है, ये बहुत ही खतरनाक सिचुएशन में है। अब ये पूरा बनना बाकी है। यहाँ के निवासियों के कहने के मुताबिक जो है इन्होंने कई दफ़ा इस वार्ड के कारपोरेटर को से इल्तिजा की और मनवी दिए, लेकिन अभी तक रोड यहाँ पर बन नहीं पा रहा है। अभी जो गटार देख रहे हैं ये गटार जो है मेन रोड की गटार है, CMC कॉलोनी के सामने जो ये गटार जो है पूरी तरह से डैमेज हो चुका है और ये गटार जो है पूरा भर चुका है। लेकिन इस गटार में जो है इस गटार को बंद नहीं किया गया, ऊपर से जो इसे ब्लॉक नहीं किया गया, तो यहाँ की बहुत बड़ी समस्या है। लोग जितने भी आते हैं यहाँ पर कचरा डालते हैं, लेकिन यहाँ पर जो है एक डस्टबिन भी महानगर पालिका की ओर से नहीं रखा गया। ಇಲ್ಲಿ ಒಳಚರಂಡಿ ಇಲ್ರಿ ಸದ್ರಿ ಶೌಚಾಲಯನೂ ಇಲ್ರಿ ಓಣಿಗೆ, ಈ ಕಡೆ ತನ ಪಾರ ಗಟ್ರನು ಚಲೋ ಇಲ್ರಿ, ಈ ಕಡೆ ಮುಂದೆ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಅದಾವ, ಮತ್ತು ಕರೆಂಟನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಕೊಡಲ್ರಿ। ಮೆಂಬರ್ ಬಂದು ನೋಡಿ 20 ಸಲ ನೋಡಿ ಬಂದು ಹೋಗ್ಯಾನ್ರಿ ಅವ್, ನಿಮ್ಮ ಮೆಂಬರ್ನು ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ ಇನ್ನ ತಕ ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ, ಹೋಟ್ ಮಾತ್ರ ತಗೊಳ್ಳೋ ಮುಂದೆ ಬಂದಿರ್ತಾರ, ಹಿಂದಿಗಡಿಸಿ ಏನು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಅವರು। तो वार्ड नंबर 21 के हम जो है इब्राहिमपुर के गली में जब हम पहुँचे तो यहाँ के लोगों की बड़ी समस्या है ड्रेनेज की समस्या। तो यहाँ पर अभी तक ड्रेनेज सिस्टम जो है वो बंद हो चुका है और यहाँ पर जो है खुली नाली में पानी छोड़ा जाता है। सब हुआ है ये शौचालय बनाकर, लेकिन ये शौचालय में भांडा ही नहीं है, भांडा नहीं, कनेक्शन है इधर, कनेक्शन है, ड्रेनेज है, कनेक्शन नहीं दिया उधर। ಲೇಡೀಸ್ ಸಮಸ್ಯೆ ಬೇರೆ, ಈಗ ಅವರು ರಾತ್ರಿ ಹೋದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ನಡೀತದೆ, ಡೇದಾಗ ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ ರೀ। ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಡ್ರಿ ತೋರಿಸ್ ನಿಮಗೆ, ಬೇಕಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬಸ್ ಜಾಗದಾಗ ಹೋದ್ರೆ ಕಲ್ಲು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ರೀ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ಲೇಡೀಸ್ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾಳೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಯಾರು ಮಾಡೋದು? ಇಲ್ರಿ ನಮ್ಮ ಓಣಿ ಗಟ್ರಿ ಇಲ್ಲ, ಒಂದು ಶೌಚಾಲಯ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ, ಕಟ್ಟು ಗಲೀಜ್ ಅದ ರೀ, ಯಾರು ಹೇಳೋರಿಲ್ಲ ಬರ್ತಾರ वोट हाका संबंध बरतारा केळतारा होगतारा यार हेळोरिಲ್ಲ केळोरिಲ್ಲ ಇಲ್ಲಿ। आज हम यहाँ पर आए हुए हैं वार्ड नंबर 21 के शांतिवीर कॉलोनी में। शांतिवीर कॉलोनी में जब हम पहुँचे तो यहाँ पर आप देख सकते हैं
मेरे पीछे, तो एक भी यहाँ पर जो है बिल्कुल रास्ता नहीं बना हुआ। यहाँ के निवासियों के कहने के मुताबिक जो है ये चार पाँच लाइट यहाँ पर नज़र आ रहे हैं, उसमें बड़ी मुश्किल से 2 फोकस चालू हैं। जो ये आप मेन रोड से जो एंट्रेंस देख रहे हैं यहाँ पर शांतिवीर कॉलोनी में, जो ये सिर्फ एक रोड एंट्रेंस रोड बना हुआ है। अब मेरे राइट साइड में भी आप देखेंगे तो ये रोड पूरी तरह अभी तक बना हुआ नहीं है, पूरी तरह कच्चा रोड है। अगर आप मेरी दाईं तरफ भी देखेंगे तो यहाँ पर भी रोड जो है बिल्कुल नहीं बना। ಈ ಸೈಡ್ ಮಳೆ ಬಂದಾಗ ನೀರು ನಿಂದಿರ್ತವೆ, ಅದು 15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾವು ರೋಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ। अब यहाँ पर हम इस वक्त मौजूद हैं वार्ड नंबर 21 के राधा कृष्ण नगर में। राधा कृष्ण नगर का जो ये मेन एंट्रेंस जो रोड है, आप मेरे पीछे देख सकते हैं कि ये रोड जो है पूरी तरह से टूटा हुआ है। ಹೌದು, ರೋಡ್ಗಳು ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲಿ ಸರಿ ಇಲ್ಲ। ಎಷ್ಟು ಸಲ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ರ ಮೇರೆ ಅವರು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾಡೇ ಇಲ್ಲ। ವಾರ್ಡ್ನಾಗ ಇನ್ನೂ ಡಾಂಬರ್ ರೋಡ್ ಆಗಿಲ್ಲ ರೀ, ಫುಲ್ ಎಲ್ಲ ಪಕ್ಕದ ಆಗ್ಯದ, ಬಟ್ ಇದು ಆಗಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಸಮಸ್ಯೆ ಅಂತಂದ್ರೆ ನೀರು ಯಾವಾಗಲೂ ಇಷ್ಟು ನೀರು ಯಾವಾಗಲೂ ಹರಿತಿರ್ತಾವೆ, ಇಷ್ಟು ನೀರು ನಾಳ ಬಿಟ್ರಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಇರ್ತಾವೆ। ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೀನಿ, ಫೋನ್ ಮಚ್ಚಿ ಹೇಳಿವಿ ಎಲ್ಲರಿಗೂ, ನಾನು ಪರ್ಸ್ನಲಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾತೀನಿ, ಆಯ್ತು ರೀ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾರೂ ಬರೋಂಗಿಲ್ಲ। जो है वार्ड नंबर 21 का राधा कृष्ण नगर कॉलोनी का जो है ये गार्डन है। गार्डन को जब हम यहाँ पर आए तो यहाँ पर देख सकते हैं सूखा गार्डन है। यहाँ न तो कोई डेवलपमेंट हुआ है, न इसमें कोई जो चल फिर सकता है, पूरी तरह से वीरान नज़र आ रहा है ये गार्डन। कॉलोनी में जो है अब यहाँ पर आज जो है पानी आया हुआ है नलों में, तो यहाँ पर हमने यहाँ का जायज़ा लिया तो यहाँ मालूम हो रहा है यहाँ का नल का कनेक्शन पाइप जो है टूटा हुआ है। ले घंटे से जो है पानी मेन रोड तक चला जा रहा, बह रहा है, वेस्ट हो रहा है। पानी की समस्या इतनी है और यहाँ पानी पिछले 1 घंटे से वेस्ट हो रहा है, रोड तक पहुँचा हुआ है, लेकिन अभी तक इस पर कोई किसी ने जो है इस पर ध्यान नहीं दिया है। इतना पानी वेस्ट हो रहा है और लोग जो है दूसरी तरफ बूंद बूंद पानी के लिए तरस रहे हैं। वार्ड नंबर 21 के सिद्धेश्वर बढ़ावने में आज हम यहाँ पर खड़े हुए हैं। आइए यहाँ की अभिवृद्धि के यहाँ के निवासियों से ही जानने की कोशिश करेंगे। ನೀರಿನ ಬೋರ್ಡ್ನವರು ಅಡ್ಡ ಹೋಗ್ಯಾರ್ರಿ, 2 ತಿಂಗಳಾಯ್ತು, ಮುಚ್ಚಲಾಗೂ ತಯಾರಿಲ್ಲ, ರಿಪೇರಿನೂ ಆಗಿಲ್ಲ। वार्ड नंबर 21 के जो है नंदनी लेआउट में आज हम खड़े हुए हैं, तो यहाँ पर यहाँ के निवासियों से पता चला कि यहाँ पर जो है ड्रेनेज सिस्टम नहीं है, और इसके अलावा जो पहले सेफ्टी टैंक हुआ करती थी, ये जो सेफ्टी टैंक आप जो देख रहे हैं ये पूरा ब्लास्ट हो गया है। ब्लास्ट होने के बाद इसमें गंदगी जो है पूरा ऐसी तरह ठहरती है। ಜಡ್ಡ ಜಾಪತ್ರೆ ಬರುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದದ। ಈಗ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಮಂದಿ ತಮ್ಮ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕಡೆಗೆ ಆಗ್ತಾರೆ, ಸಣ್ಣ ಮಂದಿ ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ ಇದು ಭಾಳ ತೊಂದರೆ ಇದೆ। ಇದು ಎಲ್ಲರೂ ಅನುಭವಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಗತಿನೇ ಇದು, ಬಟ್ ಇದಕ್ಕೆ ಯಾರು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ। ಇದು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ತೀವ್ರ ರೋಡ್ ಆಗಬೇಕು, ಡ್ರೈನೇಜ್ ಕ್ಲೀನ್ ಆಗಬೇಕು, ಎಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಒಂದು ಆರೋಗ್ಯದಿಂದ ಇರಲಿ, ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಇರಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು। हम यहाँ पर डरे हुए हैं वार्ड नंबर 21 के मारुति कॉलोनी में। आइए, मारुति कॉलोनी जो आप देख रहे हैं पूरी खस्ता हालत में है, सिर्फ ड्रेनेज नज़र आ रहे हैं, रोड तो नज़र नहीं आ रहा है। और आइए यहाँ के निवासियों से ही इस ताल्लुक से पूछते हैं। ಹಿಂದೆ ಭಜಂತ್ರಿ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಸದಸ್ಯರಾಗಿದ್ದರು, ಅವರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಆಗಿದ್ದರು ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿ ಒಳಗೆ। ಈ ಕಡೆ ಏನು ಕಣ್ಣೆತ್ತಿ ನೋಡಲಿಲ್ಲ ಅವರೇನು, ಸಾಕಷ್ಟು ತಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ 2 ಸಲ ರೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು। ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅವರು ಆರಿಸಿ ಬಂದರು, ಮೊದಲನೇ ಸಲ ನಿಂತರು, ಬಿದ್ದರು, ಈಗ ಆರಿಸಿ ಬಂದರು, ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ವಿಶ್ ಮಾಡಿದೆವು। ಅವರು ಡೆಪ್ಟಿ ಮೇಯರ್ ಆದರೂ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಕಣ್ಣು ತೆಗೆದಿಲ್ಲ ಅವರೇನು। ಇಡೀ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ, ಬಿಜಾಪುರ ಊರೊಳಗೆ ಎಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡಿದ್ರು ಹೊಸ ರೋಡ್ ಆಗ್ಯಾವ। ಇಡೀ ಬಿಜಾಪುರದೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಓಣಿಗಳೊಳಗೂ ರೋಡ್ ಆಗ್ಯಾವ। ಇವತ್ತಿನ ಈಗ 5 ನಿಮಿಷ ನಾ ಮಾತಾಡಿ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು, ನೀವು ಬಂದದ್ದಕ್ಕೆ ಏನ್ರಿ, ನಿಮಗೆ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ। ಯಾಕಂದ್ರೆ 18 ವರ್ಷ ಆದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇರ್ಲಿಕ್ಕತ್ತು, ಬರೀ ರೆಕಾರ್ಡ್ನೊಳಗೆ ಆಗ್ಯಾವ, ರೋಡ್ ಆಗ್ಯದ ಇದು ನಮ್ಮದು। ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಹಾಗೆ ಮಳೆಗಾಲದಾಗ ಬೀಳ್ಕೋತ ಬರ್ತಾರೆ, ವಯಸ್ಸಾದವರು ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ, ನಡೀತದೆ। ಮುಂದೇನದ ರಾಡಿ ಸಿಡಿಸ್ಕೋತ ಮನೆಗೆ ಬಂದು ಸೇರ್ತೇವೆ, ಶಾಪ್ ಹಾಕೋತ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಗೆ ಏನ್ರಿ। ಹರ್ಷ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ರೋಡ್ ಮಾಡಿದರು, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮರ್ಕ್ಯೂರಿ ಲೈಟ್। ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಎಲ್ಲಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮನೆ ಮುಂದಿನ ರೋಡು, ಅವ್ರ ಮನೆ ಮುಂದೆ ಫೋಕಸ್ ಲೈಟು, ಆದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಮಂದಿ ಮನೆ ಮುಂದೆ ಏನು ಲೈಟ್ನೂ ಇಲ್ಲ, ರೋಡ್ನೂ ಇಲ್ಲ। ಈಗ ಭಾಳ ಸತ್ರಿ, ಆದ್ರೆ ಗಾರ್ಡನ್ದಿಂದ ಯಾರಿಗೂ ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮುಳ್ಳು ಅವರಿ ಮತ್ತು ಕಂಟೆ ಇದ್ದಾವ್ರಿ, ಬೇಕಾದ್ರೆ ನೋಡ್ಬೇಕಾರೆ ನಾನು ಫುಟ್ ರೋಡ್ ಸರ್ ಇದು, ಈ 60 ಫುಟ್ ರೋಡ್ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ 60 ಫುಟ್ ರೋಡ್ ಅದ। ಈ ರೋಡ್ ಇನ್ನೂ ತನಕ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ, ಪೇಪರ್ದಾಗ ಎಷ್ಟು ಸಲ ಆಗಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಸಾಕಷ್ಟು ಬಡಾವಣೆಗಳವ,
ದೊಡ್ಡ ಮಠ ಅದ, ತೋಂಟದಾರಿ ಮಠ ಅದ, ಸಾಕಷ್ಟು ಇದು ಆಗ್ತಾವೆ. ಎಲ್ಲ ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಬರ್ತಾರೆ, ಬಂದು ಹೋಗ್ತಾರೆ, ನೋಡ್ತಾರೆ. ನೋಡಿದ್ರು ಕೂಡ ಈ ರೋಡ್ ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಂತ್ಬಿಡ್ತದೆ. ಅರ್ಧ ರೋಡ್ ಮಾಡಿದೆ, ಅರ್ಧ ರೋಡ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಇನ್ನೂ ತನಕ ನಮಗೆ ಈಗ ನೋಡಿದ್ರೆ ಘಟಕಾಂಬಳೆಯವರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸೌಡ್ ಆಗಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಅವ್ರೇನು ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯದೊಳಗೆ ಅವರೆಲ್ಲ ಇರ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಹೇಳ್ಕೊತೇವಲ್ಲ, ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಹೇಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕೇಳಿಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾರೂ ಬರೋದಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬಂದ ಮೇಲೆ ಬರೋರು. तो ये नंदिनी लेआउट जो वार्ड नंबर 21 में आता है, यहाँ के निवासियों के कहने के मुताबिक जो है जो ये गार्डन बना हुआ है, लेकिन आप गार्डन की हालत देख सकते हैं। ऐसा लग रहा है कि हम जो है किसी जंगल या बयाबान में आए हुए हैं। और यहाँ के निवासियों ने कई दफ़ा जो है यहाँ के कारपोरेटर से भी बात की, कारपोरेटर्स को भी समझाया वॉकिंग के लिए, सहूलत के लिए गार्डन का इस्तेमाल करें, गार्डन बनाए, लेकिन अभी तक इस पर कार्रवाई। अब यहाँ पर हम मौजूद हैं वार्ड नंबर 21 के CMC कॉलोनी में। तो CMC कॉलोनी का जब हमने जायज़ा लिया तो यहाँ के निवासियों ने हमें बताया, रियलिटी चेक के दौरान हमने यहाँ पर जो स्वच्छ भारत अभियान के तहत जो शौचालय बनाया गया है, ये 4 महीने का अरसा हुआ है शौचालय बनाकर, लेकिन यहाँ पर जो है अभी इसका कनेक्शन भी नहीं दिया गया और जो दरवाज़ा बताया गया है वो पूरी तरह से टूट चुका है। आइए यहाँ के निवासियों से ही हम इस बारे में जानने की कोशिश करेंगे। ಇದು ಎಷ್ಟು ತಿಂಗಳಾಯ್ತು ರೀ ಕೂಡ್ಸ್? 5-6 ತಿಂಗಳಾಯ್ತು ರೀ. 5-6 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಮ್ಯಾಗ ಆಗ್ಯದ. ಮತ್ತೆ ಇದು ಚಾಲು ಯಾಕೆ ಮಾಡಿಲ್ರಿ? ಕಲೆಕ್ಷನ್ ಏನು ಮಾಡಂದ್ರಿ? ಕಲೆಕ್ಷನ್ ಇದು ಡ್ರೈನೇಜ್ ಎಲ್ಲಿ ಐತ್ರಿ ಇದಕ್ಕೆ? ಡ್ರೈನೇಜ್ ಅಲ್ಲಿನೋದು ಇಲ್ಲಿನೋದು ಕಾಚಿ ಅದು 11 ಫುಟ್ ಹಾಕಿದ್ರೆ ಇದು ಒಂದು 4 ಫುಟ್ ಆಗ್ತದೆ. 4 ಫುಟ್ ಅದಾವ. ಕನೆಕ್ಷನ್ ಯಾಕೆ ಮಾಡಿಲ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನು ಹೇಳಿ? ಅಲ್ಲಿ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರಿಂದ ನೀವು ಸಹಿ ಮಾಡಿರಿ, ನಾವೇನು ಮಾಡಮು ಮಾಡಿವಿ ಅಂತೇಳಿ ಅವನ್ನ ಕೇಳಿ ಹೋಗ್ರಿ. ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಅಂತಾನೆ ಮೇಡಮ್ ತಗೊಂತ 6-7 ವರ್ಷ ಗಟ್ಲೆ ಆದ್ರು ಹೆಂಗ್ರಿ ಸರ್? ಮತ್ತೇನು ಇಲ್ರಿ, ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಐತ್ರಿ. ಸಂಡ ಮನೆ ಶೌಚಾಲಯ ಮಾಡಿಲ್ಲ ಇಲ್ರಿ. ಕೆಲವು ಮಂದಿಗೆ ಆಗ್ಯಾವ, ಕೆಲವು ಮಂದಿಗೆ ಆಗಿಲ್ರಿ. ಹ್ಞೂ ರೀ, ಕೆಲವು ಮಂದಿಗೆ ಆಗಿಲ್ರಿ. ಮತ್ತೆ ಇದು ಶೌಚಾಲಯ ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ, ಇದು ಚಾಲು ಮಾಡಿಲ್ರಿ? ಶೌಚಾಲಯ ಏನೋ ಚಾಲು ಮಾಡಿಲ್ರಿ. ಯಾಕೆ ಚಾಲು ಮಾಡಿಲ್ರಿ? ಯಾಕೆ ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತ್ರಿ ಚಾಲು? ಸಂಡಾಸು ಆಗೈತ್ರಿ, ಸಂಡಾಸ್ ಅಂತ ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ರಿ. ಅದು रियलिटी चेक के दौरान हमने जो है CMC कॉलोनी में जो है यहाँ के शौचालयों को जब हमारी नज़र पड़ी तो यहाँ के निवासियों के कहने के मुताबिक जो है 5 महीने या 6 महीने का अरसा हुआ है, लेकिन 6 महीने में जो है ये शौचालय पूरी तरह से डैमेज हो चुका है, टूट चुका है। दीवारों में दरार पड़ी हुई है, ऊपर जो पतरे डाले हुए हैं वो भी जो है पूरी तरह से बारिश का पानी अंदर आता है। और बड़ी बात यह है कि ये शौचालय इतना छोटा है कि यहाँ पर बैठने के लिए बैठ नहीं सकते। आइए इन्हीं से ही पूछते हैं। ಅದು ಮತ್ತು ಸಣ್ಣ ಆಗೈತ್ರಿ, ಕುಂದ್ರಾಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಅದು ಸರಿಯಾಗಿ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ, ತಳ್ಯಾಕತ್ತ ಬರಂಗಿಲ್ಲ ಈ ಕಡೆ. अब हमने यहाँ पर आए तो यहाँ पर जो है CC रोड बना हुआ है और जो है स्वच्छ भारत अभियान के तहत जो है चंद लोगों को ही जो है यहाँ पर शौचालय बनाया गया है। अभी चंद लोग इसकी प्रतीक्षा में हैं। ಇವೆಲ್ಲ ಒಟ್ಟು ಒತ್ತಟೆ ಆಗ್ಯಾವ ನೋಡ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮಾಡಿಲ್ಲ ನೀವು? ನಾವು ಮಾಡಿಲ್ರಿ, ನೀವು ಬೆಳ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಐತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಎಲ್ಲ ಖುಲ್ಲಾನೇ ಅದಾವ್ರಿ? ಖುಲ್ಲಾನೇ ನೋಡ್ರಿ. ಇದು ಹಾಕನ ಹಾಕಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅನ್ಕೋತ ಫೋಟೋ ಹೊಡ್ಕೋದು ಹೋಗೋದು. हाँ, संडास का समस्या है हमना को। खुला मैदान में जाते हैं संडास में बनाए, वो देखो कैसा बनाए, वो किधर भी यही नहीं है। हाँ, उसके लिए 3 साल से स्वच्छ भारत अभियान के तहत टॉयलेट बनाए गए हैं, मगर आज तक उस टॉयलेटों की लाइन को ड्रेनेज में कनेक्शन नहीं दिया गया। यहाँ के लोग 3 साल से टॉयलेटों के होते हुए भी इसका फायदा उठा ना सके, जबकि इस पर पूछा गया तो सुनिए क्या कहते हैं कॉर्पोरेटर। CMC कॉलोनी ಒಳಗೆ ಡ್ರೈನೇಜ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ ಇನ್ನ. ಡ್ರೈನೇಜ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ, ಪೂರ್ತಿ ಎಲ್ಲ ಆಗಿದೆ CMC ಕಾಲನಿ ಒಳಗೆ. ಮತ್ತು ಮುಂದಿನ ಗಟರ್ ಏನು ಸರ್ ಓಪನ್ ಅದಾವ, ಅಲ್ಲೇನು ಭಾಳ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾವೆ ಮಂದಿಗೆ. ಮೇನ್ ರೋಡ್ಗೆ CMC ಕಾಲನಿ ಮುಂದೆ ಮೇನ್ ರೋಡ್ಗೆ ಅದು ಗಟರ್ ನಾವು ಮ್ಯಾಗ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿಸ್ತಾನೆ ಇದ್ದೇವೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೇ ಜನರು ಕೂಡ ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕು. ಎಲ್ಲ ಕಸ ತಂದು ನಾವು ಆ ಗಾಡಿ ಒಳಗೆ ಕೊಟ್ಟು ಅಥವಾ ನೀವು ಕಸ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಡ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ಒಯ್ತಾರೆ ಅಂದರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಜನ ಏನೈತಲ್ಲ ಆ ಗಟ್ರ ಒಳಗೆ ಕಸ ಚೆಲ್ತಾರೆ. ಅದು ಜನರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೋಡಿಯ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದನ್ನು ಕೂಡ ಏನೈತಲ್ಲ ಕಸ ಒಗಿಲಾರ್ದಂಗೆ ಮಾಡಿದ್ದೇ ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಕ್ಲೀನ್ ಇರುತ್ತೆ, ಗಟ್ರ ಏನೈತಲ್ಲ ಕ್ಲೀನ್ ಇರುತ್ತೆ. ಮ್ಯಾಗ ಮುಚ್ಚೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲೇ ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಮ್ಯಾಗ ಮುಚ್ಚೋಕ್ಕಾಗಿಲ್ಲ. ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಾವು ಮ್ಯಾಗ ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇಬ್ರಾಹಿಂಪುರ ಗೇಟ್ ಬಾಜು ಏನು ಮನೆ ಅದಾವ
ಅದ್ರಾಗ ಡ್ರೈನೇಜ್ ಅದು ಡ್ರೈನೇಜ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ. ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಅಭಿಯಾನದಿಂದ ಶೌಚಾಲಯ ಏನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಆ ಶೌಚಾಲಯಕ್ಕೆ ಡ್ರೈನೇಜ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಇನ್ನೂವರೆಗೆ 3 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಇಲ್ಲ, ನಾವು ಶೌಚಾಲಯ ನಾವೇ ಮಾಡಿಸೋದು. ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಶೌಚಾಲಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ಆಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅದು ಕಲೆಕ್ಷನ್ ನಾವು ಅದರ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಎಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಹಳೆ ಇಬ್ರಾಹಿಂಪುರ ಗೇಟ್ ಎದುರಿಗೆ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಅದರ UGD ಕಲೆಕ್ಷನ್ ಇದೆ. ಅವರು ಕೊಟ್ಟಾರೋ ಅಥವಾ ಬಿಟ್ಟರು ನನ್ನ ನಜರಿಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಈಗ ನೀವು ಹೇಳತ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಾ ಹೋಗಿ ಅದನ್ನು ನೋಡಿ 3 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಅದು ಶೌಚಾಲಯ ಹೆಂಗೆ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಶೌಚಾಲಯ ಅವರು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೋರಿ ಅಂತೇಳಿ ಕಟ್ಟಿದ್ರು. ಕನೆಕ್ಷನ್ ಇಲ್ಲ, ಹೆಂಗೆ ಕಲೆಕ್ಷನ್ ಐತ್ರಿ, ಆದರೆ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಯಾರು ಕೊಟ್ಟಿಲ್ರಿ? ಅವ್ರು ನಮ್ಮ ಬೆನಿಫಿಷಿಯರ್ಗಳು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ರ್ ಅಲ್ಲ, ಅವ್ರು ಬೆನಿಫಿಷಿಯರ್ ಅದನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಿದ್ರು ಅವರು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟ್ರು. ಯಾರು ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಅದು? ಈಗ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಲಾಗತ್ತಲ್ಲ, ಸಮಸ್ಯೆ ನಾವು ಸರಿಪಡಿಸ್ತೇವಲ್ಲ. गणेश नगर के रोड के बारे में बात करते हैं तो कॉर्पोरेटर कहते हैं गणेश नगर में रोड का काम 100% हुआ है और हमारे रिपोर्टर से कहते हैं अगर एक भी रोड बताओ तो मैं आप जो भी कहें मैं सुनने को तैयार हूँ. सुनिए. ಇಲ್ಲಿ ಗಣೇಶ್ ನಗರ್ನ ಮತ್ತೊಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಗಟರದ ಸಮಸ್ಯೆ. ಅದನ್ನು ಡ್ರೈನೇಜ್ ಓವರ್ಫ್ಲೋ ಆಗ್ತೈತಿ. ಆಮೇಲೆ ಒಳಗಡೆ ರೋಡ್ ಆಗಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ಗಣೇಶ್ ನಗರ ಒಳಗೆ ಒಂದು ರೋಡ್ ಆಗ್ಲಾರ್ದು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ರಿ, ನಾನು ನೀವು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಕೇಳ್ತೀನಿ. ಗಣೇಶ್ ನಗರದಾಗ ಗಣೇಶ್ ನಗರ 100% ರೋಡ್ ಆಗಿದೆ. 1% ಏನಾದರೂ ಉಳಿದಿತ್ತೆ ಅಂದರೆ ನಾವು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ರಿ, ನಾನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೇನೆ. 100% ಆಗಿದೆ. कारपोरेटर साहब, जब 100% काम हुआ है तो जरा ये वीडियो देखिए जो आपके वार्ड के गणेश नगर की मेन रोड का ही है. जो आप ये रोड देख रहे हैं यहाँ के लोगों के मुताबिक 5 साल पहले बनाई गई है, जो पूरी तरह खस्ता हालत में दिखाई दे रही है. मगर जब हमने कहा कि गणेश नगर बस स्टैंड के पास से होती हुई गली में जाती मेन रोड वो काफी खस्ता हालत में है, तो कॉर्पोरेटर साहब अपने 100% की बात को भूल कर कहते हैं वो रोड मरम्मत करके देता हूँ. सुनिए. ನಾವು ಹೇಳೋದು ಗಣೇಶ್ ನಗರ್ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಏನಿದೆ, ಗಣೇಶ್ ನಗರ್ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಒಳಗಡೆ ಏನು ಹೋಗ್ತೀವಿ, ಗಣೇಶ್ ನಗರ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಆಗ್ತೀವಿ, ಅದು ರೋಡ್ ಸ್ವಲ್ಪ ತೆಗ್ಗಾಗ್ಯಾವ, ಅದು ರೋಡ್ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಡಬೇಕು. ಆಯಿತು, ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸ್ತೇವೆ. ಅದು ಮೊನ್ನೆ ವಾಟರ್ ಸಪ್ಲೈದು ಪೈಪು ಒಡೆದಿದ್ರಿಂದ ಅದು ರೋಡ್ ಮೇನ್ ರೋಡ್ಗೇನೆ ಸ್ವಲ್ಪ ಅಗೆದು ಹಾಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದು ಸರಿಪಡಿಸ್ತೇವೆ. ಈ ನ್ಯೂಸ್ ನೇಷನ್ನಿಂದ ಏನು ಜನರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀರಿ? ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ ಹೇಳ ಬಯಸೋದೇನೆಂದರೆ, ನಾನು ಉಪಮಹಾಪೌರ ಆದ ನಂತರ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬಕ್ಷಿ ಅವರು ಮಹಾಪೌರರಾದ ನಂತರ ಮತ್ತು ಹರ್ಷ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಈ ನಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಇರ್ಬೋದು, ಮಹಾಪೌರರಿದ್ದವರು, ನಾವು ಉಪಮಹಾಪೌರರು ಇರ್ಬೋದು, ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಸಹಕಾರದಿಂದ ಹಿಂದೆ ಏನೋ ಜನರ ಒಂದು ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ನಗರ ಅಂತೇಳಿ ಏನು ಇತ್ತು ಕೊರಗು, ಅದು ಈಗ ಆ ಅದೇ ಜನನೂ ಈಗ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರದಿಂದ ನಾವು ಆದಷ್ಟು ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಡೆ ಒತ್ತು ಕೊಟ್ಟು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಇನ್ನೂ ಅದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಈ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಪರವಾಗಿ ಬಿಜಾಪುರ ನಗರದ ಜನತೆಗೆ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ. ये थे वार्ड नंबर 21 के कारपोरेटर और बीजापुर महानगर पालिका के उप मेयर गोपाल घटकांवड़े साहब. उन्होंने बताया, हमने अपनी रियलिटी चेक के दौरान जितने भी प्रॉब्लम्स आए, लोगों की समस्याएं उनके सामने रखी, और उन्होंने भी हमें यह आश्वासन दिया है कि आने वाले दिनों में वो अपनी जो भी प्रॉब्लम्स हैं, लोगों की समस्या है, इसे हम जल्द से जल्द पूरा करेंगे. कैमरामैन प्रशांत के साथ मैं खुर्शीद आलम, बी न्यूज़ नेशन, बीजापुर. कारपोरेटर साहब, आपने कहा था कि एक बताओ, आप जो बोलेंगे मैं सुनता हूं, तो सुनिए. हम आपसे सिर्फ इतना ही कहेंगे कि आपके वार्ड की जनता की समस्याओं को जल्द से जल्द दूर करें. हमने वार्ड नंबर 21 की हकीकत आपके सामने रखी है, यहाँ की समस्याओं को भी दिखाया और विकास को भी. अब फैसला आपको करना है कि वार्ड नंबर 21 के कारपोरेटर हीरो हैं या जीरो. हमारा और आपका भी ये फर्ज बनता है कि हम अपने घर और मोहल्ले को साफ सुथरा रखें, सभी काम कारपोरेशन के जिम्मे ना छोड़ें.
आपको ये प्रोग्राम कैसा लगा हमें कमेंट करके जरूर बताएं, शेयर करें और लाइक करना ना भूलें।